हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज आपण बघूया बिग बॉस सीझन 6च्या एपिसोड 18मध्ये कोणी कोणाला चेकमेट केलं आहे. सचिन का रडत होता? सागर उगीचच मोठा आवाज करून का बोलतोय? खरंच तो बरोबर आहे की चुकीचा आहे? नंतर पहले नफरत करेंगे, फिर शिकायत करेंगे, प्यार करेंगे और फिर फॉलो करेंगे, असं विशाल का म्हणाला? आणि पहिल्यांदा बिग बॉस मराठी सीझनमध्ये 2 कॅप्टन होणार आहेत. म्हणजे तो टास्क आला आहे. तर त्या टास्कमध्ये काय झालं? तर टोळी 4 जणांची होती. ती 8 जणांची झाली आहे का? बीबी बोरिंग वाटतोय की आपल्या एक्सपेक्टेशन्स वाढल्या आहेत? सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघूया. शेवटी आपण ॲनालिसिससुद्धा करूया. तर स्टार्टिंगलाच त्यांनी काल जे निवडले होते ओंकार आणि राकेश आणि विशाल आणि रुचिता, तर म्हणजे कॅप्टन्सी उमेदवारीच्या पदातनं कसं त्यांना बाहेर काढलं. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की हा बुद्धिबळाचा खेळ आहे, सो इथे गेम पलटू शकतो. आणि त्यांनी मग नवीन रूम उघडली, चेकमेट रूम, आणि तिथे चौघांना बोलवलं, ओंकार, राकेश आणि विशाल आणि रुचिताला. आणि त्यांनी सांगितलं जसं पैदा जर शेवटच्या घरात आला तर तो वजीरही बनू शकतो. तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जे सदस्य बसलेत तर त्याच्यापैकी तुम्ही कोणालाही निवडू शकता आणि कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारीतनं बाहेर काढू शकता. सो मग विशालने दिव्याचं नाव घेतलं की दिव्या तर म्हणजे राकेशच्या मागूनच खेळते वगैरे, आणि तो गुड असू दे बॅड असू दे ती त्याला सपोर्ट करते. तर तिचा म्हणजे काही गेम नाही आहे. तर मग दिव्या म्हणाली की राकेश मी त्याला भावासारखं मानते, तर मी स्टार्ट टू एंड मी त्याला सपोर्ट करणार. नंतर राकेशनी अनुशीचं नाव घेतलं की ती इन्स्टिगेट करते आणि उलटसुलट बोलते वगैरे. नंतर रुचितानी तन्वीचं नाव घेतलं. मी सांगितलं मला तिला काही फुटेज वगैरे द्यायचं नाही आहे, पण आता मी काय करू शकत नाही कारण मला हिचं नाव घ्यावंच लागेल आणि मी सहारा घेऊन पुढे जाते वगैरे. आणि त्यामुळे मग तन्वी म्हणाली की मी काय इंडिव्हिज्युअल गेम खेळते, मी कोणाचा काय सहारा वगैरे घेत नाही. नंतर ओंकारला विचारलं तर ओंकारने रोशनचं नाव घेतलं की तो विशालच्याच इथून खेळतो आहे, त्याचा स्वतःचा काही गेम नाही. तर रोशन म्हणाला त्याला तू तर काय किचनमध्येच दिसतोय, तुझा काय गेम आहे? तर तो म्हणाला नाही तू तर टोळीतनं बाहेर तर निघ तर तुला माझा गेम दिसेल. अशा प्रकारे एकमेकांबद्दल बोलतच होते. आणि त्याप्रमाणे मग त्यांनी दिव्या, अनुश्री, तन्वी आणि रोशनला त्यांनी बाद केलं कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारीपासून. आणि बिग बॉसने त्यांना सांगितलं की हे लोक आता सेवक बनणार. तर हे 4 सेवक असतील आणि मग तुम्ही त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची आणि तुम्ही कोणी कामं करायची नाही. तर त्याप्रमाणे नंतर मग इथे रुचिता ह्याला म्हणजे टास्कमध्ये बोलत होती की तन्वी बोलते अशी की मी गेम खेळते वगैरे, तर स्वतःहून ती बोलते वगैरे. नंतर ती विशालला बोलत होती हे गोष्टी तर आपल्या दोघांमध्ये झालेल्या की बाबा मी काल तुला बोलत होती थँक्यू बोलायला आलेले की तू मला सपोर्ट केला, तर तुला तर माहिती मी गेम खेळते. पण तो माझ्याबरोबर अजूनही कोणी बसलेलं, मी तर बोललो नाही आहे, मी तर टास्कमध्ये पण बोललो की मी बोललो नाही आहे. तर तूच विचार कर अजून कोण बसलेला. ती म्हणे रोशनदादा बसलेले. म्हणजे तर रोशनदादा तर असं करणार नाही. तर म्हणे नाही, मग रोशनला विचारलं तर रोशन पण म्हणाला नाही मी नाही बोललो. माहिती नाही कोणी तिला सांगितलं की हे लोकच खोटं बोलत आहेत का टर्न अँड ट्विस्ट घेत आहेत. नंतर इथे सगळ्यांचा टाईमपासच चालू होतं. म्हणजे आज कसं एपिसोडमध्ये काही एवढी मजा नाही आली, म्हणजे सगळ्या टाईमपासच चाललेला. नंतर विशाल बोलत होता ओंकारला फुटेज देऊ नका, म्हणजे तो नॉमिनेट झाला आहे तर त्यांना आता असं वाटतं की यांनी बाहेर जावं वगैरे, तर त्याला तुम्ही फुटेज देऊ नका. इथे प्राजक्ता गाणं गाते, सागरचं काहीतरी एंटरटेनमेंट चालू आहे. नंतर टोळीमध्ये लोक बसलेले लोक म्हणत आहेत अनुश्रीला तुझ्याने जेवढं होतं आहे तेवढंच तू काम कर, जास्त काम करू नकोस वगैरे. आणि नंतर एक टॉपिक निघाला, तिथे सोनालीने आणि प्राजक्ताने आयुषला सांगितलं की हे लोक सागर आणि सचिन तिथे वॉशरूमच्या एरियामध्ये बसलेले असतात, तर आम्ही जेव्हा जातो वॉशरूममध्ये वगैरे तर बाहेर येतो थोडं अनकम्फर्टेबल वाटतं वगैरे, तर त्यांना सांग की सतत तिथे नका बसू वगैरे.
तर त्यांनी जाऊन आयुषने सांगितलं. तो म्हणे नाही हा कॉमन आहे. सागर परत आवाज चढवून अननेसेसरी, म्हणजे काहीच लॉजिक नाही आहे की नाही हा तर कॉमन एरिया आहे, इथे तर कोणी बसू शकतं. तर त्याच्यात काय, मग त्यांना जर तसं वाटतं तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही उठून जाऊ वगैरे. म्हणजे ते तिथे असे बोलले आणि जोरजोराने तसं बोलत होते. पण म्हणजे सगळीकडे कसं त्यांनी स्वतःला कळलं पाहिजे. इकडेच तुम्हाला फीडबॅक होते, मुली सांगतात की त्यांना थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय, तर त्यांनी तिथून उठायला पाहिजे. आणि रादर त्यांना बोलायची गरज काय आहे, स्वतःहून उठून जा तुम्ही. आणि तुम्हाला जर असा फीडबॅक कोणी देतोय, मग त्याच्यामध्ये एवढं रिॲक्ट करायची काहीच गरज नव्हती. तर सागर जाता इथे मला काही पॉईंट काय पटला नाही. नंतर मग इथे अनुश्री म्हणत होती की स्वतःच्या मर्जीने इथे मी शोमध्ये आले, मी चोरी करते किंवा भांडणं करते, मी स्वतःचे करते, माझ्या पॅरेंट्सनी काय शिकवलं नाही. तर सगळेजण कोणी कोणाचे पॅरेंट्स शिकवत नाही, सगळं चांगलं शिकवतात वगैरे. तर म्हणजे प्रत्येकजण कसा आपला पॉईंट मांडण्याचा प्रयत्न करत होता. नंतर मग इथे विशाल म्हणत होता की कॅप्टन शुड टेक डिसिजन, ही शुड नॉट टेक सजेशन्स. म्हणजे ते पण बरोबर आहे की त्यांनी कॅप्टनने डिसिजन घ्यायला पाहिजे, सजेशन्स घ्यायला नाही पाहिजे. ड्यू टू रिस्पेक्ट ऑर वॉट एव्हर रिझन आयुष कसं सगळ्यांना विचारत असतो. तर त्याचं असं म्हणणं आहे की तू कॅप्टन आहे ना, तर तू डिसिजन घे ना, तू विचारतोस कशाला, सजेशन्स कशाला घेतोय. नंतर इथे रोशनचं कसं आहे ना, काही लोक मॅच्युअर्ड असतात, त्यांना म्हणजे ते लोक सेवक आहे. तर ते इवन जसं अनुश्री पण बोलली, तन्वी पण बोलली, इवन दिव्यासुद्धा त्याला बोलली, तू स्वतःहून सगळी कामं नको करूस, त्यांना सांगू दे, मग आपण कामं करूया. तर मग तरी तो रात्री त्याने सगळं किचन विचन सगळं क्लीन वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी उठून सगळ्यांचे बेड वगैरे करतोय, सगळे व्यवस्थित कम्फर्टर वगैरे सगळे व्यवस्थित लावतोय वगैरे. तर सगळे सांगत होते. पण आता कसं आहे, म्हणजे मॅच्युअर्ड लोक आहेत, त्यांना असं वाटतंय की कोणी सांगितल्यानंतर आपण काम करण्यापेक्षा आधीच आपण काम केलेलं बरं. म्हणजे कसं आहे ना, हे लोक गेमच्या वेनी करतायत. तो त्याला जसं वाटतंय तो तो म्हणतो मला जसं वाटतंय तसं मी करतो. मी आतापर्यंत एवढं केलंय, आता पुढचं जे काय काम असेल ते तुम्ही करा. तर अशा प्रकारे झालं ना. तर इथे अनुश्री मुद्दामून झोपलेली होती आणि आयुष तिला उठवत होता, म्हणजे चांगल्या वेळी हे करत होता. तो म्हणतो अरे मला झोप आली आहे रे. तो म्हणतो हां मला कळतंय झोप आली आहे, पण तू रूल मोडतेस ना, तर तुला उठलं पाहिजे. आणि तो तिला रिक्वेस्ट करत होता उठ वगैरे. नंतर मग इथे टोळीमध्ये विशाल होता, रुचिता होती आणि तिथे दीपाली आणि सागर आले आणि ते लोक बोलायला लागले. आणि नंतर म्हणे तुम्ही 4 नाही आहे, तुम्ही 8 आहात. तर इफ इट इज आणि म्हणजे ते लोक असं दाखवत होते की ते लोक राकेशच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे सगळं कसं आहे, हे इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, तर सगळे एक्सपिरियन्स आहेत, सगळ्यांना ते स्ट्रॉंग आहेत. तर त्यांना असं वाटतं की कोणाच्या अंडर आपण कशाला खेळायचं, आपण स्वतःचं मुद्दे मांडले पाहिजे किंवा कोणाचं नाही ऐकायचं. कोणाचं ऐकायचं नाही, तुमचे मुद्दे मांडायचे, तर तुम्ही वेगळं खेळा. तुम्हाला टोळीमध्ये काय अडवायचं आहे. तर ते लोक तुम्ही 4 जण नाही आहे, तुम्ही 8 जण आहात. तर हे काय कळलं नाही. नंतर मग विशाल म्हणतो पहिले नफरत करेंगे, शिकायत करेंगे, प्यार करेंगे और फिर फॉलो करेंगे. ग्रेट. सो नंतर इथे बिग बॉसनी प्रभूला कन्व्हेन्शन रूममध्ये बोलवलं वगैरे आणि त्याला विचारलं की आयटम म्हणजे काय, तुम्हाला गर्लफ्रेंड. आणि नंतर मग तिला काही मेसेज द्यायचा आहे का, म्हणतो नाही नाही तिला मेसेज नाही द्यायचा आहे वगैरे. नंतर मग कळलं नाही की मग त्याला का बोलवलं होतं. म्हणजे लिटरली आज टाईमपासच चाललेला सगळा बिग बॉसचा, काही कॉन्टेंट नव्हतं वाटतं त्यांच्याकडे. नंतर सचिन बोलत होता की त्याला तन्वीला सांगत होता, असं वाटतंय की मला काल काय झालं ते आठवतच नाही आहे, माझी स्मरणशक्ती गेल्यासारखं मला वाटतंय. तर बिग बॉसला दिसलं की तो थोडा असा सॅड सॅड आहे आणि असा फिरतोय. तर बिग बॉसने त्याला बोलवलं आतमध्ये कन्फेशन रूममध्ये आणि त्याला विचारलं की काय झालं. तर तो त्रास होतोय आणि तो रडायला लागला. तर त्याला रडताना बघून खरंच वाईट वाटलं. आणि नंतर तो म्हणतो मी थोडा गोंधळल्यासारखं होतंय, एकटं वाटतंय, आणि मनात डोक्यात विचार चाललेत, तर स्मरणशक्ती कमी झाली की काय, झोप लागत नाही. इथे मला एक बिग बॉसचा कन्सर्न आवडला. म्हणजे काही लोक कसे स्ट्रॉंग असतात, बिग बॉस बघून वगैरे आले, हे सगळे गावाकडचे लोक आहेत.
आणि पण बिग बॉस बघितलं असेल, पण ते खरंच असं आहे की तिथे तुम्ही थोडे म्हणजे म्हणतात ना, डिप्रेशन नाही म्हणता येणार, पण थोडी डाऊन होत आहे, तुम्हाला कळत नाही काय खेळायचं, कसं खेळायचं, किंवा भाऊच्या धक्क्यावर काहीतरी बोललं जातं वगैरे, त्यामुळे मग वाईट वाटते. तर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही डोळे बंद करा, समोर काय आहे ते बघा, दिसते का, तुम्ही बघा की गाव आहे आणि तिथे तुम्ही झाडाखाली बसलाय आणि गाणं गाताय, लोक येत आहे आणि मोठा शो चालू आहे आणि त्या शोचं रूपांतर इव्हेंटमध्ये झालं आहे. नंतर तुम्ही गर्दीतनं वाट काढत काढत झगडत इथे कांदेचा किंग इथे उभा राहिला आहे आणि इथपर्यंत पोचला आहे. सो त्यांनी छान मोटिवेट केलं आणि नंतर म्हणाले तुम्ही जा आणि तुम्ही फ्रेश व्हा, पाणी मारा आणि या खेळायला. आणि मग ते गेले, खरंच वॉशरूममध्ये गेले, पाणी तोंडावर पाणी बिणी मारलं आणि मग देन ही हॅज डन लाईक दिस. नंतर मग छान वाटलं, कारण बिग बॉसने त्यांना एवढं चांगलं मोटिवेट केलं वगैरे. नंतर मग इथे टास्क आला आणि त्यांनी सांगितलं की आयुषचा कॅप्टन्सीचा जो आहे काळ तो संपत आहे. तर आता कॅप्टन्सीचा उमेदवारीचा जो टास्क आहे त्याच्यासाठी त्यांनी आणला आणि त्यांनी सांगितलं यावेळी 2 कॅप्टन होतील. मराठी बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा 2 कॅप्टन. तर बघायला मजा येईल की 2 कॅप्टन झाल्यानंतर काय होईल, भांडणं होत आहेत, आर्ग्युमेंट्स होत आहेत, सो व्हॉट एव्हर. सो नंतर मग त्यांनी असं गाव टाईप दाखवलं आहे, 2 बैलं दाखवले, ढवळ्या पोवळ्या आणि वगैरे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे घंटा असणार आहे, त्याचे तुकडे जमा करायचे आणि ते जोडायचे आणि घंटा बनवायची आहे. तर मग ते त्यांनी आणि एक हे सांगितलं, रूल सांगितला, त्या घंटाचे तुकडे तोडणं, लपवणं आणि स्विमिंग पूलमध्ये तुम्ही टाकू नाही शकत. सो अशा प्रकारे मग तो गेम चालू झाला आणि त्याच्यामध्ये यांनी काय केलं, हे जे सेवक होते तन्वी, अनुश्री, दिव्या आणि राकेश यांना संचालक बनवलं. आणि नंतर मग इथे त्यांनी टीमला बोलवलं. तर 2 टीम आल्या. एक टीम होती करण, प्राजक्ता आणि आयुषची आणि दुसरी टीम होती सचिन, सागर आणि सोनालीची. दोघांनी ते आणले सगळे घंटाचे पार्ट्स वगैरे आणि सगळेच जमा केले, जोडले बिडले वगैरे आणि थोडी खेचाखेची आणि थोडंफार हे सगळं झालं. पण नंतर मग एक दोघांकडे एक पार्ट यांनी लपवलेला, आयुषने एक पार्ट यांनी सागरने लपवलेला. सो तरी मग नंतर त्यांनी सांगितलं, जेव्हा संचालक आले तेव्हा त्यांनी बघितलं दोघांमध्ये एक एक पार्ट नाही आहे. मग त्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला की हे ड्रॉ होतं आहे. तर मग त्याप्रमाणे मग त्यांनी सांगितलं की आता हे जे कॅप्टन्सी पदाच्या उमेदवारीपासनं करण, प्राजक्ता, आयुष आणि ते सचिन, सागर आणि सोनाली हे बाद होत आहेत. तर इथे कळलं नाही, करण असा असा करतोय म्हणजे भाई तू बाद झाला आहेस. मला कळली नाही त्याची बॉडी लँग्वेज. एवढा चांगला फॅन्डम घेऊन आलेला आहे. इथे बाहेर सगळे त्याच्या चांगलं वोटिंग वगैरे होतं आहे. नंतर मग त्याचा गेम एवढा काही दिसतच नाही आहे. म्हणजे तो फ्रंट फूटवरनं येऊन खेळतच नाही आहे. म्हणजे तो एकतर प्राजक्ताबरोबर असतो, दीपालीबरोबर असतो, राकेशबरोबर असतो. म्हणजे तो बॅकफूटवरच खेळताना दिसत आहे. थोडाफार त्याचं एंटरटेनमेंट वगैरे चालू असतं, पण त्याचे असे स्ट्रॉंग मुद्दे किंवा त्याची मतं ती काही दिसत नाही आहे. तर लेटेस्ट बघूया, आता जस्ट 3रा आठवडा चालू आहे. पुढे कसा गेम रंगतोय ते बघायला मजा येईल. नंतर सेकंड राऊंड चालू झाला. मग सेकंड राऊंडमध्ये इथे रुचिता, विशाल आणि दीपाली हे एक होते आणि राकेश, ओंकार आणि प्रभू हे एक होते. तर नंतर मग तिथेच एपिसोड संपतो आहे. उद्या आपल्याला बघायला मजा येईल की नक्की कोण कॅप्टन बनते आणि 2 कॅप्टन झाल्यावर घरामध्ये काय घडामोडी होतील. तर इथे कसं आहे ना, मुली ज्या आहेत या तन्वी, दिव्या, अनुषा, ऋषिता या फार स्ट्रॉंगली म्हणजे पुढे दिसत आहेत. म्हणजे त्यांचा गेमही दिसतोय, त्या खेळतातही चांगले आहेत कम्पेअर टू बॉईज फ्रँकली स्पीकिंग. आणि जे आता आपल्याला असं वाटतं आहे बिग बॉस बोरिंग होते, म्हणजे आजचा एपिसोड खरंच बोरिंग वाटला. एवढं काही एंटरटेनिंग नव्हता, सगळा टाईमपासच वगैरे चालू होता. एंडला थोडा टास्क वगैरे होता, स्टार्टिंगला तो चेकमेटचा टास्क होता तेवढं, त्याच्या व्यतिरिक्त एवढं काही दिसलं नाही आहे. सो आपलं बोरिंग वाटतं आहे की आपले एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत, का लोकांना भांडणं बघायला मजा येते आणि भांडणंच होत नाही आहे. कारण असं ना, जो भाऊचा धक्का झाला आहे त्याच्यामध्ये मग भाऊ बोलले तर विशाल पण थोडा शांत झाला आहे, रुचिता पण शांत झाली आहे, अनुश्रीचं पण एवढं नाही आहे आणि बाकीची दुसरी टीम आहे
फ्रँकली स्पीकिंग ती खेळताना दिसत नाही. म्हणजे त्यांना कोणी काय बोललं वगैरे काय केलं तर ते बोलत आहेत. स्वतःहून काही मुद्दे नाही आहे, त्यांची मतं नाही आहे. म्हणजे शांत शांत आणि गुडी सगळं चाललेलं आहे. सो लेट अस सी. उद्या बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतं आहे आणि 2 कॅप्टन झाल्यानंतर घरामध्ये काय वादळ होतं आहे आणि बघायला मजा येणार आहे. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही प्लीज शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.